सुदृढ गर्भसंस्कार या मालिकेच्या 6व्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गर्भधारणेचा 5वा महिना. आयुर्वेदानुसार हा महिना बाळाच्या मन, बुद्धी आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात आईच्या विचारांचा, भावनांचा, आहाराचा आणि दिनचर्येचा गर्भावर विशेष प्रभाव पडतो. 5व्या महिन्यात बाळाची वाढ कशी होते, आईने काय खावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि गर्भसंस्कारासाठी काय करावे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने, आरुष आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमधून आपले सहर्ष स्वागत करते. गर्भधारणेच्या 5व्या महिन्यात बाळाला आईच्या भावना जाणवू लागतात असे आयुर्वेद सांगतो. या महिन्यात बाळाच्या मनाचा आणि बुद्धीचा विकास वेगाने होत असतो. त्यामुळे आईचा आहार, विचार आणि वर्तन अत्यंत महत्त्वाचे ठरते. पाहूयात 5व्या महिन्यात बाळाची वाढ कशी होते. आयुर्वेदातील ग्रंथानुसार 5व्या महिन्यात गर्भाचे मन अधिक विकसित होऊ लागते. पंचमे मासी गर्भस्य मनः प्रतिबुद्धतरं भवति. याचा अर्थ असा की या महिन्यात बाळाची मानसिक जडणघडण अधिक स्पष्ट होत असते. आधुनिक शास्त्रानुसार बाळाची लांबी सुमारे 25 ते 27 सेंटीमीटर होते. वजन सुमारे 250 ग्रॅम ते 350 ग्रॅमपर्यंत असते. हात पायांची हालचाल वाढते. आईला बाळाच्या हालचाली स्पष्ट जाणवू लागतात. ऐकण्याची क्षमता विकसित होऊ लागते. आईमध्ये होणारे बदल पाहूयात. आईची भूक वाढते. पोटाचा आकार स्पष्ट दिसू लागतो. बाळाच्या हालचाली जाणवू लागतात. कधीकधी पाठदुखी, पायात गोळे येणे, थकवा, पाय सुजणे ही लक्षणे दिसू शकतात. 5व्या महिन्यातील आहार कसा असावा. आयुर्वेदानुसार या महिन्यात तूपयुक्त दूध विशेष लाभदायक मानले जाते. सकाळी उठल्यावर कोमट पाणी, भिजवलेले 5 बदाम, 2 खजूर हे घेऊ शकता. नाश्त्यामध्ये मूग डाळीचा शिरा, रव्याचा उपमा, पोहे, नाचणी सत्व हे घ्यावे. मधल्या वेळेत जर का भूक असेल तर एखादं फळ घ्यायला हरकत नाही. डाळिंब, सफरचंद, चिकू, नारळ पाणी यापैकी एखादं फळ घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये भात, तूप, मूग डाळ, पोळी, हिरव्या भाज्या, कोशिंबीर यांचा समावेश असावा. रात्रीचे जेवण मात्र हलके व पचण्यास सोपे करावे. त्यामध्ये तुम्ही खिचडी आणि तूप घेऊ शकता. भाकरी व भाजी असा लाईट आहार घ्यावा. झोपण्यापूर्वी कोमट दूध आणि 1 चमचा तूप जरूर घ्यावे. मासानुमासिक चिकित्सा. आयुर्वेदात 5व्या महिन्यासाठी दूध व तुपाचे सेवन विशेष उपयुक्त मानले आहे. त्यामुळे गर्भाचे पोषण, मन व बुद्धी विकास, मातृबल वाढायला मदत होते, वातशमन होते. त्यामुळे दूध आणि तुपाचे सेवन जरूर करावे. गर्भिणीचा विहार कसा असावा तर दररोज 20 ते 30 मिनिट चालणे, सकारात्मक विचार ठेवणे, शांत संगीत ऐकणे, गर्भसंस्कार मंत्र, चांगले वाचन करणे, पुरेशी झोप घेणे या गोष्टी कराव्यात. काय टाळावे. उपाशी राहणे, जंक फूड, अति तिखट पदार्थ, रात्री जागरण, मानसिक ताण, जड वजन उचलणे या गोष्टी टाळाव्यात. 5व्या महिन्यात करता येणारे व्यायाम तर यामध्ये 20 ते 30 मिनिट चालू शकतात. त्याने रक्ताभिसरण सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि प्रसूतीसाठी शरीर तयार होते. प्रेग्नन्सी योगा ह्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली कराव्या. त्यामुळे शरीर लवचिक राहते आणि मानसिक शांतता मिळते. दीर्घ श्वसन करू शकता. त्यामुळे आई आणि बाळाला अधिक ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. बटरफ्लाय व्यायाम, त्यालाच बद्ध कोणासन असे म्हणतात. त्यामुळे कंबर आणि श्रोणी प्रदेश लवचिक ठेवण्यास मदत होते. स्ट्रेचिंग व्यायाम पाठदुखी आणि स्नायूंचा ताण कमी करतात. तर कोणते व्यायाम टाळावे. उड्या मारणे, जड वजन उचलणे, पोटावर दाब येणारे व्यायाम, अतिश्रम करणारे व्यायाम, पडण्याचा धोका असलेले खेळ हे टाळावेत. गर्भसंस्कारासाठी काय करावे तर बाळाशी संवाद साधावा. चांगले विचार करा. रामरक्षा स्तोत्र, भगवद्गीता पठण, संत साहित्य ऐका, ध्यान व प्रार्थना करा. आनंदी राहा. कारण या महिन्यात बाळाच्या मनाच्या विकासावर आईच्या भावना व विचारांचा प्रभाव पडतो. गर्भधारणेचा 5वा महिना हा बाळाच्या मन आणि बुद्धीच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. योग्य आहार, सकारात्मक विचार आणि आयुर्वेदिक गर्भसंस्कार
यांच्या मदतीने निरोगी, बुद्धिमान आणि सुदृढ बाळाच्या जन्मासाठी आपण आजपासूनच तयारी करू शकतो. ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सुदृढ गर्भसंस्कार सिरीजच्या पुढील भागामध्ये पार्ट 7 ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत गर्भधारणेचा 6वा आणि 7वा महिना. धन्यवाद.